नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या अंतर्गत समोरचा पार्ट पाहणार आहोत। तो म्हणजे कोणता आहे? युनिट सेल्स। काय पाहायचं आपल्याला? युनिट सेल। मग युनिट सेल काय आहे ती माहिती लिहायची। युनिट सेल मग काय युनिट सेल? युनिट सेलची माहिती काय आहे? युनिट सेल काय आहे? स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स किंवा स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स कॉल्ड युनिट सेल। म्हणजे युनिट सेल काय आहे? हा क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा सर्वात छोटा भाग म्हणजेच काय आहे तो? त्याला म्हणायचं युनिट सेल। जसं आपण एखादा गोष्ट पाहतो, पार्ट पाहतो, जसं बिल्डिंग पाहतो, बिल्डिंग मधला सर्वात छोटा पार्ट आपण जर कन्स्ट्रक्शनचा पार्टच्या माध्यमातून पाहिला तर वीट ही त्यामधला छोटा पार्ट आहे, वाळू पण आहे, परंतु त्यामध्ये सर्वात छोटा भाग जो घटक आहे, ज्या घटकापासून जो एक बिल्डिंग तयार झाली आणि बाकीचे पार्ट आहेत ते त्याचे साईड वे आहेत, तर मेन पार्ट कोणता आहे? त्याचं वीट आहे। तसंच आपल्या युनिट सेलमध्ये युनिट सेल काय? हा क्रिस्टलाइन सबस्टन्स, म्हणजे कोणतेही क्रिस्टलाइन सबस्टन्स तयार होताना युनिट सेल तिथं असणं आवश्यक आहे। आणि ती युनिट सेल कशी आहे? स्मॉलेस्ट पार्ट आहे कशाचा? क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा। ठीक आहे, ओके। त्याप्रमाणे तर युनिट सेल काय आहे? द स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट किंवा युनिट, द स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ क्रिस्टलाइन substance called unit cells। काय हा? द स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स कॉल्ड युनिट सेल। म्हणजे जो स्मॉलेस्ट पार्ट आहे, ठीक आहे, द स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट आर युनिट ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स कॉल्ड युनिट सेल। म्हणजे स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स त्याला काय म्हणायचं? युनिट सेल। अशा प्रकारचे आपण युनिट सेलची माहिती पाहिली। मग युनिट सेल समोर काय आहे? देयर आर 4 टाइप ऑफ युनिट सेल। युनिट सेलचे किती टाइप आहेत? 4। हाऊ मेनी टाइप्स ऑफ युनिट सेल? देयर आर 4 टाइप ऑफ युनिट सेल्स। ओके, किती युनिट सेलचे टाइप आहेत? तर 4 युनिट सेलचे टाइप आहेत। कोणकोणते आहेत तर ते आपण पाहणार आहोत। ओके, त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे सिंपल युनिट। पहिला जो पार्ट आहे तो कोणता आहे? सिंपल युनिट सेल। त्यालाच काय म्हणायचं? प्रिमिटिव्ह युनिट सेल। त्यालाच काय म्हणलेलं आहे? प्रिमिटिव्ह युनिट सेल्स। दुसरा जो पार्ट आहे तो कोणता आहे? बॉडी सेंटर। दुसरा कोणता आहे? बॉडी सेंटर युनिट सेल। तिसरा जो आहे तो कोणता आहे? फेस सेंटर युनिट सेल्स। आणि चौथा जो आहे तो कोणता आहे? तो आहे एंड सेंटर्ड युनिट सेल्स। 4 युनिट सेल आहेत। कोणकोणते? सिंपल युनिट सेल, बॉडी सेंटर युनिट सेल, फेस सेंटर युनिट सेल्स आणि एंड सेंटर युनिट सेल्स। सेंटर किंवा सेंटर्ड शब्द यूज केला तरी चालतो। ठीक आहे, तर असे 4 प्रकारचे युनिट सेल झाले। त्यामध्ये बॉडी सेंटर युनिट सेल, फेस सेंटर युनिट सेल्स, एंड सेंटर युनिट सेल्स आणि सिंपल सेंटर। ठीक आहे, याप्रमाणे आता आपल्याला एकेकाची माहिती पाहायची। ओके, तर त्यामध्ये पहा, पहिला आहे सिंपल युनिट सेल। पहिला कोणता आहे?
सिंपल युनिट सेल. या सिंपल युनिट सेलमध्ये काय असतो माहिती? सिंपल युनिट सेल. युनिट सेल म्हणजे थोडक्यात काय आहे, आपण जो पार्ट आहे याला समजा युनिट सेल म्हणू. ठीक आहे. मग हा युनिट सेल मधला एक प्रकार आहे. तर या क्रिस्टल स्ट्रक्चर मधला एक प्रकार आहे. तर मला सांगा, ही मॅच बॉक्स आहे. या मॅच बॉक्स मध्ये मला सांगा कॉर्नर किती येतं? 8 कॉर्नर. 1 2 3 4 5 6 7 8 कॉर्नर आहेत. मग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, पार्टिकल कशाला म्हणलं आपण? पार्टिकल त्या सॉलिडला म्हणलेलं आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट सॉलिड सबस्टन्सला पार्टिकल म्हणलेलं आहे. म्हणजे ॲटम, आयन, मॉलिक्यूल या सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय आहे? तो पार्टिकल्स. तर या 8 कॉर्नरवर युनिट सेलच्या, ठीक आहे, या 8 कॉर्नरवर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणे म्हणजेच सिंपल युनिट सेल आहे. ठीक आहे. थोडक्यात काय, इन दिस constituent particles present at the corners. म्हणजे यामध्ये काय आहे? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय आहे? कॉर्नरवर प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग कॉर्नरवर प्रेझेंट असल्यानंतर तिथं कॉर्नर किती आहे? 8 कॉर्नर. ठीक आहे. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट द कॉर्नर. मग कॉर्नर किती आहे त्याचे? 8 असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. मग ही माहिती कशामधली आहे? सिंपल युनिट सेल. यालाच काय म्हणलं आहे? प्रिझमेटिव्ह किंवा प्रिमेटिव्ह युनिट सेल. यालाच काय म्हणतो आपण? प्रिमेटिव्ह युनिट सेल. तर हा पहिला प्रकार झाला, पहिल्या प्रकारची माहिती झाली. दुसरा, बॉडी सेंटर युनिट सेल्स. बॉडी सेंटर युनिट सेल. बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये काय आहे? तर बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये जसं की 8 कॉर्नर आहेत. याचंच एक्झाम्पल पुन्हा घेऊ. 8 कॉर्नर, 1 2 3 4 5 6 7 8. 8 कॉर्नरवर 8 पार्टिकल असणार. म्हणजे 8 पार्टिकल त्या साईडला राहणार आणि एक याच्या बॉडीवर राहणार, सेंटर, बॉडी सेंटरला. म्हणजे 8 कॉर्नरला 8 साईडला राहणार पार्टिकल्स आणि एक सेंटर राहणार बॉडीच्या. बॉडी म्हणजे ही पूर्ण वस्तू. ठीक आहे. मग यामध्ये काय राहील? इन दिस constituents particle present at center of the body. सेंटर ऑफ द बॉडी आहे आणि कॉर्नर किती येतं? 8 अँड कॉर्नर 8 ऑफ द युनिट सेल्स. ठीक आहे. म्हणजे बॉडी सेंटर युनिट सेल मध्ये काय आहे? इन दिस कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी अँड कॉर्नर ऑफ द युनिट सेल. म्हणजे कॉर्नर किती येतं? इथं 8 कॉर्नर ते पार्टिकल राहणार. ठीक आहे. या 1 2 3 4 5 6 कॉर्नर पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि बॉडीवर काय राहणार? असा एक राहणार. ठीक आहे. इथं एक असा मधात राहणार. म्हणजे सेंटर, बॉडी सेंटरवर एक आणि बाकीचे 8 कॉर्नरवर त्या प्रकारचं. तर असं जे अरेंजमेंट आहे त्याला म्हणायचं बॉडी सेंटर युनिट सेल्स. ओके. त्यानंतर समोरचा पार्ट 2 प्रकार झाले. आपलं काय चाललंय? टाईप ऑफ युनिट सेल्स. आर्टिकल कोणतं चाललंय आपलं? टाईप ऑफ युनिट सेल. आपण 2 पाहिले. आपलं आर्टिकल काय आहे? टाईप ऑफ युनिट सेल्स. त्यामधले आपण 2 प्रकार पाहिले. ठीक आहे. आता आपल्याला समोरचा पार्ट पाहायचा आहे, तो म्हणजे तिसरा कोणता आहे? फेस सेंटर युनिट सेल्स.
तिसरा कोणता आहे? फेस सेंटर युनिट सेल्स. आता याच्यामध्ये पहा, आता कॉर्नर तर 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि फेस किती येते? फेस तर फेस म्हणजे हा एक फेस, याच्या पाठीमागाचा दुसरा फेस, हा तिसरा फेस, हा चौथा फेस, हा समोरचा फेस आणि हा पाठीमागाचा फेस. तर 6 फेस झाले. ओके, 6 फेस कसे झाले पहा. कॉर्नर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 हे तर आहेच. आणि त्यानंतर फेस किती आहेत? 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि पाठीमागलचा हा 6. ओके, तर 6 फेज आहेत. म्हणजेच काय यामध्ये सांगता येईल आपल्याला, इन दिस constituents constituent particles are present at the 6 face and कॉर्नर. ठीक आहे, 6 फेस अँड कॉर्नर. तर कॉर्नर किती येतं? 8 इन युनिट सेल्स. तर यामध्ये काय फेस सेंटरमध्ये, यामध्ये 6 फेसवर 6 पार्टिकल असतील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि एक जो राहील 8 जे असतील बाकीचे तर 8 कॉर्नरला. अशा प्रकारची माहिती म्हणजेच काय? फेस सेंटर युनिट सेल. त्यानंतर काय? एंड सेंटर्स, एंड सेंटर युनिट सेल्स. एंड सेंटर युनिट सेल्स. त्या एंड सेंटर युनिट सेलमध्ये आपल्याला माहिती पाहायची. तर एंड सेंटर युनिट सेलमध्ये पहा, इन दिस constituents particles are present at the 2 opposite face and कॉर्नर. कॉर्नर किती येतं? 8 इन युनिट सेल्स, किंवा आप म्हणू शकतो आपण ऑफ युनिट सेल. अशा प्रकारची ही माहिती आहे. ओके, तर यामध्ये काय पहा, इकडे आपला काय चाललेलं आहे? युनिट सेल. युनिट सेल काय सांगितलं आपण? स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, त्याला काय म्हणायचं? युनिट सेल्स. आणि मग या युनिट सेलचे प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? सिंपल, बॉडी सेंटर, फेस सेंटर, एंड सेंटर, असे 4ही प्रकार पाहिले. आणि या 4हीमध्ये चौथा जो प्रकार पाहिला तर 2 फेस, अपोजिट फेस, म्हणजे याचा अपोजिट फेस कोणता आहे? हा. मग याला एंड घ्यायचे. तुम्ही म्हणसाल याला घ्या, नंतर याला जर घेतलं तर हा घ्यायचा, हे घ्यायचे नाही. म्हणजे 8 कॉर्नर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, हे तर माहिती आहे तुम्हाला. शेवटच्या मध्ये सांगायचं झालं तर चौथ्यामध्ये एंड सेंटर. तर एंड म्हणजेच काय? हा एक एंड आणि हा एक एंड, असे जर 2 एंड घेतले तर याचा फेस एक, याचा फेस एक, म्हणजे 2 फेस अपोजिट फेस, असं जे वाक्य आलं इथं काय आलेलं आहे? 2 अपोजिट फेस. तर तेच वाक्य हे 2 अपोजिट फेस. तुम्ही जर हे 2 एंड घेतले, ठीक आहे, असं धरून, असं एंड होणार नाही, परंतु याचे एंड असे कन्सिडर केलं समजा हे एंड, तर हा एक फेस आणि हा एक फेस. कोणत्याही गोष्टीमध्ये सुरुवात आणि शेवट अशा 2च गोष्टी असतात, सुरुवातीला शेवटचा. आपण जर इथं कन्सिडर केलं सुरुवात आपली ही आहे तर शेवट आपला हा आहे, मग हा एक फेस आणि हा एक फेस, असे 2 फेस झाले. ठीक आहे, तर 2 अपोजिट फेस, त्याचं उत्तर याप्रमाणे झालं.
ठीक आहे. तर इथं हा युनिट सेल, टाईप ऑफ युनिट सेल हा पार्ट इथे पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. आता आपल्या समोरचा जो पाहायचा आहे तो पाहायचा आहे ब्रॅवेज लॅटिस. काय पाहायचं आहे? ब्रॅवेज लॅटिस. तर ब्रॅवेज लॅटिस काय आहे? 14 स्पेस लॅटिस, 14 स्पेस लॅटिस which Bravais lattice, 14 space lattice which gives crystal structures, 14 space lattice which gives crystal structures. ठीक आहे. म्हणजे 14 जे स्पेस लॅटिस आहेत ते काय करतात? क्रिस्टल स्ट्रक्चर बद्दलची माहिती सांगतात. किंवा 14 space lattice which gives crystal structures called Bravais lattice. 14 space lattice which give the crystal structures called Bravais lattice. म्हणजे ज्या 14 स्पेस लॅटिस आहेत किंवा स्पेस आहेत which shows किंवा which gives which gives the crystal structures. ठीक आहे. अशा प्रकारचे क्रिस्टल स्ट्रक्चर देणारे त्याला काय म्हणायचं? ब्रॅवेज लॅटिस. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला नेक्स्ट जो पाहायचा आहे आपल्याला पाहायचा आहे टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टीम, टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टीम. ठीक आहे. किंवा त्याला म्हणायचं स्ट्रक्चर्स. त्याला काय म्हणायचं? स्ट्रक्चर्स. टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टीम ऑर स्ट्रक्चर्स. तर यामध्ये किती टाईप आहेत पहा? 3, 4, 5, 6, 7. म्हणजे टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये 7 टाईप आहेत. ओके. तर टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये किती आहेत? 7. तर कोणकोणते आहेत ते पाहायचं आपल्याला. त्यामध्ये आहे क्यूबिक, टेट्रागोनल, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल, क्यूबिक, टेट्रागोनल, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल, आर्थो रोम्बिक, मोनो क्लिनिक आणि ट्रायक्लिनिक. ओके. म्हणजे सॉलिड स्टेट या चॅप्टरमध्ये आपण आजच्या घटकमध्ये कोणकोणता पार्ट पाहिला? युनिट सेल पाहिले. ठीक आहे. त्या युनिट सेलची डेफिनेशन पाहिली, युनिट सेलचे टाईप पाहिले, 4 युनिट सेलचे टाईप आहेत. त्यानंतर ब्रॅवेज लॅटिस पाहिला आणि या ब्रॅवेज लॅटिस पाहिल्यानंतर आपण काय केलं? क्रिस्टल स्ट्रक्चरचे किंवा क्रिस्टल सिस्टीमचे टाईप पाहणं सुरू आहे. त्यामध्ये 7 टाईप आहेत. किती टाईप आहेत? टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम किती? देर आर 7 टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम्स. तर 7 टाईप कोणते आहेत? तर आपण इथं वाक्य लिहू शकतो. देर आर 7 टाईप. देर आर 7 टाईप. मग कोणकोणते 7 टाईप आहेत? तर क्यूबिक आहे पहिला. ठीक आहे. पहिला टाईप कोणता आहे? क्यूबिक. दुसरा कोणता आहे? टेट्रागोनल. तिसरा कोणता आहे? हेक्सागोनल. त्यानंतर कोणता आहे? रोम्बोहायड्रल. ओके. त्यानंतर कोणता आहे? आर्थोरोम्बिक. त्यानंतर कोणता आहे? मोनोक्लिनिक. त्यानंतर कोणता आहे? ट्रायक्लिनिक. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 7 टाईप आहेत. तर त्याला थोडंसं कोडवर्ड तुम्ही त्याला यूज करू शकता. असे पहिला टाईप सी पासून, दुसरा टी पासून, त्यानंतर ओ एच पासून, ओ पासून, एम पासून आणि पहिला आपण सी टी एच, इथं आर, इथं ओ एम आणि टी असा कोडवर्ड जो तयार होतो. या कोडवर्डनुसार तुम्हाला त्याचे टाईप काढू शकता आपण. सीचं काय आहे? क्यूबिक. टीचं काय आहे? टेट्रागोनल. एचचं काय आहे? हेक्सागोनल. आरचा काय आहे? रोम्बोहायड्रल. ओचा काय आहे? आर्थोरोम्बिक. एमचा काय आहे? मोनोक्लिनिक. आणि टीचा काय आहे? ट्रायक्लिनिक. तर इथं सी ट्रोम या प्रकारचं
याला थोडा दोनदा तीनदा लिहून जर पाहिलं तर तुम्हाला हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या रिवाइज होईल. ओके, थँक्यू.